नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अकोट अकोला मेमूच्या वेळा पूर्वीच्याच कायम ठेवाव्या, नाहीतर आंदोलन करावे लागेल। ॲडव्होकेट नंदकिशोर शेळके, मनसे राज्य सरचिटणीस यांचा इशारा। अकोट अकोला मेमू पॅसेंजर गाडीत वेळेत बदल केल्यामुळे अकोट रेल्वे प्रवासी वर्गाची जनरल मॅनेजर दक्षिण मध्य रेल्वे आणि DRM नांदेड विभाग यांना निवेदन आज रेल्वे स्टेशन मास्तर फ्लॅट नंबर 6 अकोलावर 352 रेल्वे प्रवाशांच्या सह्यानिशी दिनांक 17/12/2025 रोजी देण्यात आले। त्यावेळेस मनसे विधी विभाग राज्य सरचिटणीस यांनी निवेदनात म्हटले की अकोला अकोट मेमू रेल्वे पॅसेंजर नोव्हेंबर 2022 सुरू झाली। तेव्हापासून अकोट व परिसरातील सरकारी कर्मचारी वर्ग, दररोज शिक्षणाकरिता अकोला येथे येणारा विद्यार्थी वर्ग तसेच इतर खाजगी नोकर वर्ग, बँकेतील कर्मचारी तसेच इतर वर्गातील रेल्वे प्रवासी वर्ग हजारोंच्या संख्येने नियमित येणे जाणे करतात। अचानक रेल्वे जनरल मॅनेजर DRM दक्षिण मध्य रेल्वे नांदेड यांनी अकोट अकोला मेमू रेल्वेच्या वेळेत बदल केल्यामुळे सर्व रेल्वे प्रवासी, विद्यार्थी, इतर नियमित प्रवासी गोंधळले। त्यांनी सर्व माहिती मनसेचे विधी विभागाचे राज्य सरचिटणीस तसेच ॲडव्होकेट नंदकिशोर शेळके यांना सांगितले। त्यानंतर सर्व रेल्वे प्रवासी संघटना अकोट व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रेल्वे प्रवासी यांची विनंतीवरून आज ॲडव्होकेट नंदकिशोर शेळके यांच्या नेतृत्वात शेकडो रेल्वे प्रवासी यांचे सहीने निवेदन DRM दक्षिण मध्य रेल्वे नांदेडकरिता स्टेशन मास्तर अकोला यांना दिले आहेत। आम्ही साहेब 2022 पासून रेल्वेने अकोला अकोट डेमोमध्ये प्रवास करतो। यामध्ये 2022 पासून ते आजपर्यंत जो टाइम टेबल होता, सकाळचा जो टाइम होता अकोटवरून 9चा आणि इथे संध्याकाळचा जो टाइम अकोटचे जे कर्मचारी म्हणजे अकोल्यामध्ये जे सर्व्हिस करतात त्या कर्मचाऱ्यांना तो एकदम योग्य टाइम टेबल होता आणि त्यानुसार सर्वांना ऑफिसेसमध्ये राईट टाइम पोहोचता येत होतं। परंतु अनावधानाने आता काय झालंय की ऑफिसेसचे जे टाइम टेबलमध्ये आणि जे लोकांचे प्रवासी जे आहेत त्यांना असुविधा निर्माण झालेली आहे। तसेच संध्याकाळचा जो महत्त्वाचा टाइम आहे, जो 6चा टाइम होता, कारण ऑफिसेस जे आहे सर्वांचे 10:30 ते 5:30 नियमानुसार 6 वाजेपर्यंत ऑफिसात थांबावं लागते। परंतु तरीही ते 5:30 वाजता जे टाइम करून कोणत्या हालतीत 6 वाजताच्या ट्रेनवर लोक पोहोचत होते, आपल्या रेल्वे प्रवासी आणि कर्मचारी वर्ग पोहोचत होता, सरकारी जे कर्मचारी होते। पण आता अनावधानाने परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की त्यांना 5:30 वाजताचा टाइम केल्यामुळे ते ऑफिसचे त्यांना असुविधा निर्माण झालेली आहे, ते पोहोचू शकत नाही। त्यामुळे आमचे सर्वांना DRM साहेब आणि जनरल GM साहेब आहेत यांना विनंती आहे की त्यांनी जो सुरुवातीचा जो टाइम टेबल होता, जो सकाळी 9चा अकोटवरून निघायचा आणि संध्याकाळचा 6 वाजता जो अकोल्यावरून गाडी अकोटला जायची, तो योग्य होता। त्यांच्या म्हणण्यानुसार तिकडून गाडीचे 1 तास उभी राहायची। तर आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही गाडी इथून 6 वाजता काढता आणि 7ला आहे तर तिथून तुम्ही 7:10ला करा ना, कारण जर तिथून 7:10ला 1 घंटा उभं करायची काही आवश्यकता नाही। तसेच सकाळची जी गाडी आहे जी अकोल्यावरून 7 वाजता निघते आणि 8ला तिथे पोहोचते, तर इथून अकोल्यावरून जर त्यांना फायदा असेल तर 7:30ला काढा। मागणी काय तुमची? आमची मागणी हेच आहे की संध्याकाळचा टाइम टेबल जो आहे गाडीचा तो 5:30च्या ऐवजी 6चा कायम ठेवावा आणि सकाळचा जो 9चा टाइम टेबल आहे जो अकोल्यावरून निघतो तो कायम ठेवावा। आणि जे मधातली गाडी जी आहे ज्याचे टाइम त्यांनी ऍडजस्ट केलेले आहेत, 1ची जी गाडी आहे आणि 2ला बरोबर तिथेच पोहोचेल पण 2:30ला निघेल। तसंच आमचं म्हणणं हेच आहे की संध्याकाळची जी 6 वाजताची गाडी अकोल्यावरून अकोटकरिता निघते पॅसेंजरची डेमो, ते 6ला जर 7ला पोहोचल्यानंतर 7:10ला तिथून काढावी, 8च्या ऐवजी 7:10ला काढावी। त्यासाठी आम्ही स्टेशन मास्तर प्लॅटफॉर्मवर 6वर निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये 350 ते 400 लोकांचे जे रेल्वे प्रवासी आहेत, जे कर्मचारी आहेत, प्रायव्हेट सर्व्हिसमॅन आहेत, यांना जे असुविधा निर्माण झाल्या यांचे निवेदन दिलेलं आहे। जर का आता लवकरात लवकर याच्यात, कारण आता ह्या ज्या असुविधा झाल्या त्यांनी आमचं असं म्हणणं आहे की जनरल मॅनेजर आणि DRM साहेब, DOM साहेब यांनी लवकरात लवकर याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन आम्हाला जे कर्मचाऱ्यांना आणि रेग्युलर येणारे जे प्रवासी आहेत, पासधारक, यांना त्रास होऊ नये त्याकरिता त्यांनी लवकर प्रयत्न करून जो पूर्वीचे जो आज रोजीपर्यंत जो चालू आहे गाडीचा वेळ, त्याच वेळेवर गाड्या सोडाव्यात एवढीच आमची सर्व त्यांना विनंती आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।